परवा बाबा आले शनिवारी. अचानक आले त्यांच्या कामानिमित्त आणि माझ्यासाठी 2 पुस्तकं देऊन गेले. त्यांचं एक नेहमी काही ना काहीतरी असतं, हे करत राहा ते करत राहा. आता मशीन मला आणून दिलेली आहे, तर ती मशीनवर काही जास्त मला बसायला मिळत नाही, कारण मला जमत नाही जास्त. मग त्यांनी बघितलं की मला बाहेर जायला या टीचिंग करायलाही जमत नाही. मग त्यांना म्हटलं मी यूट्यूबवर बघून करू शकते, काही हरकत नाही आहे. पण ते म्हणाले यूट्यूबवर बघून. पण त्यांना कसं ते जरा मागच्या काळातल्या विचारांचे आहेत, त्यामुळे त्यांना यूट्यूबचं पटकन समजलं नाही. सो त्यांनी काय केलं, पुस्तकच 2 नवीन खरेदी करून मला आणून दिली. आता म्हणे अभ्यास कर. आणि तुम्हाला खरं सांगू, आता अभ्यास करायचा खूप कंटाळा येतो. खूप कंटाळा येतो. अक्षरशः पुस्तक खोललं म्हटलं की झोप येते. अशा माझ्यासारख्या भरपूर महिला असतील की पुस्तक उघडलं की झोप येते. पण ठीक आहे, वेळेअभावी या गरजेसाठी अभ्यास करावाच लागतो, पर्याय नाही आहे. पण दिलेत मला पुस्तकं आणून. जराशी मी चाळल्यावर मला काय समजलंच नाही. काय इंच सेंटीमीटर हे काय काय कळालंच नाही मला. हे जेव्हा उघडून मी बघायला लागले, अक्षरशः डोकं असं गरगर 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 गरगर. कारण वय एकाचा 4 0.6, एकाचा 2 1.3. आता जे शिवण क्लासवाले आहेत या जे शिवतात त्यांनाच हे सगळं समजणार. मला वाटते हे असलं करण्यापेक्षा यूट्यूबवर जे डायरेक्ट ड्रेसेस कटिंग वगैरे करून दाखवतात ना, तेच बरं पडेल. पण हे लय शून्यापासून अभ्यास आहे, जसं आपण शाळेत शिकतो तसं. आणि मला आता पण समजतं की शाळेत शिकतो तर ठीक आहे, आपण ते शून्यापासून त्याची गरज असते आपल्याला, महत्त्वाचं आहे. पण आपण आता मोठे झालो तर समजतं की त्याची पण गरज नव्हती. डायरेक्ट आपल्याला तुक्का मारायला शिकवलंच तरी भारी झालं असतं. कधी कधी असं वाटतं, पण तेही चुकीचं आहे. कारण माणसाला संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. जेव्हा स्पर्धा वगैरे परीक्षा देतात मुलं, तेव्हा कसं काही जण म्हणतात की तो नशिबाने पास झाला, ते लक बाय चान्स. कारण 4 पर्याय असतात प्रश्नासोबत. कुठला तरी एका प्रश्नाला क्लिक करायचं, म्हणजे योग्य प्रश्नाला करायचं. पण काही जी ढबू मुलं आहेत त्यांचा चुकून तुक्का लागतो आणि तुक्काने ते कामालाही लागतात. असे BMC भरपूर लागलेले आहेत. तर आता काय करायचं आपल्याला, म्हणजे पुराण्या काळात लागायचे, आता नाही लागत तसं. आता ये म्हणतंय बाबा ओ. पण ते सगळं ठीक आहे, पण आता हे करायचं म्हणजे लेड डोसक्याला ताप आलाय. कैच्या बिच्या सगळं कळतं हो. तुम्हाला खरं सांगू, मी असल्या पट्टी आहे ना, ही घ्यायला गेली होती, ह्या अशा पट्ट्या. पण मला कोण दिलेलंच झालंय. नाही म्हणतात नाही मिळत. हे म्हणजे कमरेचा हा म्हणजे कट, तो साईज असतो तो. हे अशा काही पट्ट्या मी ना, म्हणजे वळणं ते असतात, ते कटिंग असतात, आणायला गेले, नाही दिल्या. असा राग आला होता ना. म्हटलं काय करणार, शेवटी आकृती वळणपट्टी वगैरे सगळं घ्यायला गेलेले, नाही दिल्या. म्हटलं जेणेकरून त्याची सवय लागली ना की हात नंतर आपोआप बसेल. पण त्यांनी काही दिल्या नाही आणि नंतर मी काय परत फिरकलं नाही, कारण कसं डोक्यातून निघून गेलं. आणि चरखी फिरकी बेत चाक वगैरे सगळं आहे, पण ते आता गंजायला लागले, डोसकं आऊट व्हायला लागले. आणि भरपूर अशा गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मी आणून काय करू, काच टोचान, दोरा वाहक आणि काय ती नाडी अडकवायची नाडीपट्टी आणली तर लय बरं होईल. बरं, लय भारी काम आहे, ते आणायला पाहिजे. हे सगळं घेऊन थोडंसं विचार करते, एक वस्तू, म्हणजे पटकन सगळं का होईना पण थोडं आणते. आता दसरा येतोय. ज्या मुलांच्या नजरा आहेत त्या शॉपिंगकडे आता वळायला लागल्यात. आता तुम्हाला सांगेन, झाली ते इमोशनल झाली मी लगेच. लास्ट इयर पण जुलैला ॲक्सिडेंटमुळे दसरा गेला, दिवाळी गेली. मिस्टर घरात होते, कारण जमत नव्हतं. आम्ही फक्त दवाखान्यातून 15-15 दिवसांनी फेऱ्या मारायचो, स्पेशल रिक्षा. त्यामुळे गेल्या दिवाळीलाही काही शॉपिंग काही झाली नाही, दसराही झाली नाही. मनाला समजावलं की जाऊ द्या, पुढची दिवाळी आपली चांगली येईल. हे डोकं लय इमोशनल आहे आपलं, आणि मन पण. पुढची दिवाळी तरी चांगली येईल असं वाटलं होतं, दसरा तरी चांगला येईल असं वाटलं होतं. पण सगळं काही पाण्यात. यावेळेलाही काही चांगलं नाही आहे, कारण नवीन उद्भवलं होतं, तुम्हाला सांगितलं. सो एक विचार केला आहे. माझ्या आईच्या 2-3 नवीन साड्या आहेत,
ज्या की तिने माझ्याकडे दिलेल्या आहेत. कारण तिचं कसं आहे, तिला एकदा दोनदा ती नेसली आणि तिला जर नाही आवडली तर ती तशीच ठेवून देते. तर त्या मी आणलेल्या आहेत आणि माझ्याही 2-3 नवीन साड्या आहेत, जे मला असं वाटतं की त्या कडक आहेत. निर्या वगैरे बसताना खूप कडक बसत आहेत. सो त्याचा मी ड्रेस शिवण्याचा प्रयत्न करेन. दसऱ्यापर्यंत एखादा ड्रेस मी माझ्या मुलींसाठी नक्की शिवेन. मी दाखवेनच तुम्हाला. तर विचार माझा चालला आहे. सो बघूया. फक्त अजून मी बघते YouTubeवर की कोणत्या पद्धतीने चांगला मला शिवता येईल. म्हणजे थोडंसं मुलांना असं वाटलं पाहिजे की हां, हे एक नवीन पद्धत आहे आणि चांगला दिसतो. एकदम सिंपल पद्धतीने नाही, म्हणजे अंब्रेला टाईपमध्ये लाँग फॉर्ममध्ये शिवायचा आहे. बघूया. जर कोणाला चांगली डिझाईन जर वाटत असेल, प्लीज मला सजेस्ट करा की तू या पद्धतीने शिवून बघ. मला शिवायचं आहे. दसऱ्यासाठी पण शिवायचं आहे आता आणि दिवाळीनंतर तोपर्यंत 15 दिवस आहेतच. पण दसऱ्यानंतर शक्यतो जमतंय का नाही काय माहीत नाही, कारण मुलांच्या एक्झाम्स आहेत. सो एक्झाम झाल्यानंतर गडबड आपली दिवाळी फराळ वगैरे बनवून चालू होईल. तर मुलं शाळेत गेल्यावरच जमेल. पण 1 तासापुरतं ते शाळेत जाणार, परत घरी येणार आणि त्यांच्या मागे अक्षरशः खूप लागावं लागतं. बाजूला बसावं लागतं स्टडी घ्यायला, त्याशिवाय ते अभ्यास बिलकुल करत नाही. तर दसऱ्यानंतर मुश्किल आहे, पण आताच प्रयत्न करेन दसऱ्यापर्यंत दोघींसाठी एक एक अंब्रेला टाईपमध्ये शिवण्याचा प्रयत्न करेन. काठपदर साड्या छान आहेत. तर बघूया. आणि सोने पे सुहागा तर काय वडिलांनी मला आता बुक्स आणून दिल्या. तर बघूया त्या बुक्समध्ये मला किती जमते आणि काय जमते. मला वाटत नाही मी हे बघून शिवू शकेल. डायरेक्टच यूट्यूबवर बघून डायरेक्ट बघणार. आता आहेत भरपूर छान छान यूट्यूबर्स आहेत की जे खूप छान छान ड्रेसेस शिवत आहेत. सो बघूया त्यांची पद्धत बघूनच शिवण्याची मी ट्राय करेन. तर ठीक आहे. आणि घराचं काम सगळं ऑलमोस्ट झालेलं आहे. काल जीवाला अक्षरशः रविवारचं सकाळी 11 वाजता परत काम चालू केलं. तर मंदिर लावून घेतलं, कपड्याच्या पट्ट्या लावून घेतल्या रश्या. तर म्हटलं नवरात्री येते, नंतर गडबड नको आहे, नंतर घरात दगा आणि घाण आणि हे नको आहे. जरा ड्रिल मारली नाही का परत खाली सिमेंट पडतं. असं वैताग येत होता ना. अक्षरशः पूर्ण दिवस गेला. रात्री 9 वाजता फ्री झाले काल. त्यामुळे सकाळी लवकर मी व्हिडिओ पोस्ट केला होता, कारण मला काल उशिरा जमणार नव्हता. माझा नाही तर फिक्स टायमिंग दुपारनंतरच आहे. सकाळपर्यंत खूप कामं असतात, खूप धावपळ असते. आता मला एकटीलाच कामं असतात असं नाही आहे, सगळ्यांनाच कामं असतात, बरोबर आहे. पण माझं एक काम खूप किचकट आहे, कारण मला छोटीला सोडून येऊन पटकन बाहेरच मी उभी राहते आणि बाहेरूनच पटकन मोठीला सोडायला जाते. त्यात माझा 1.5 तास जातो आणि मी चालत घेऊन जाते, कारण माझ्या ऑटोज बंद आहेत, रिक्षा बंद केलेल्या आहेत यावर्षी. गेल्या वर्षी रिक्षा असल्यामुळे मला बरं पडत होतं. यावर्षी ऑटो बंद केलात. तर देव करो पुढच्या वर्षी जरी ऑटो सुरू झाली माझ्या मोठ्या मुलीची तर मला खूप आराम मिळेल. जाम वैताग येतो, नुसती धाप लागते. आणि त्या पोरांच्या बॅगांचं वजन बापरे बघायला नको. तर ठीक आहे, ते तर आपल्याला काय शाळेचं काय आपल्याला संपणार नाही रामायण, ते चालतच राहील. तर बघत होते मी अंब्रेला. थांबा तुम्हाला एक दाखवते मी. पण प्लीज मला सजेस्ट करा की कोणत्या टाईपने या कोणत्या प्रकारचा मी ड्रेस शिवू. प्लीज 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 प्लीज. कारण खूप कन्फ्यूज आहे मी, कारण मुलांना आवडेल ह्या पद्धतीनेच मला शिवायचं आहे. हे शर्ट पॅन्टच आहे वाटतं. ही ते अंब्रेला बघावं लागेल. आता शोधणार किती. हे लय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. हे असलं काय आहे बरं, हे मला काही समजलंच नाही. हे पण शॉर्ट फॉर्म आहे. शॉर्ट फॉर्म नाही पाहिजे, शॉर्ट फॉर्म नाही पाहिजे, लॉंग फॉर्म पाहिजे. लॉंगमध्ये जरा काठपदरचा बरा वाटेल. बघूया. तेव्हा मी नंतर आरामात पुस्तक बघेन. सो होपफुली भेटूया पुन्हा. मला सजेस्ट करा, मी सांगितलं म्हणजे सजेस्ट करा. ओके. सो बाय. माझा ड्रम भरला, ड्रम उतू चालला माझा. बाय 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 बाय.